नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा जवळ आलेली आहे. तर 2023ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक विशेष असा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे की त्यांना नेमकी रिटनच्या तयारी करण्यासाठी मदत व्हावी, हा आपला उद्देश आहे. तर बघा मित्रांनो, 2023ची तयारी करताना जो काही रायटिंगचा पेपर असतो आपल्या लँग्वेजचा, तो फार महत्त्वाचा पेपर असतो. कारण की या पेपरमध्ये जर तुम्ही चांगले मार्क घेतलेले असतील तर तुम्हाला जे काही मेरिट लिस्टमध्ये जे काही नाव येण्याची शक्यता असते ती फार जास्त असते. कारण की लँग्वेजचा पेपर MCQमध्ये बऱ्यापैकी मुलं मार्क घेतात, पण रिटन या पेपरमध्ये भरपूर मुलं हे मागे पडतात. कारण की ते काय करतात, तर रिव्हिजन करत नाहीत, प्रॅक्टिसकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि रायटिंगची प्रॅक्टिस होत नाही. त्याचबरोबर निबंधाचे जे काही विषय असतात ते त्यांना माहिती नसतात. त्याच्यामुळे ते फक्त 2-3 असे विषय करून जातात आणि मग त्यांना पेपरमध्ये फटका बसतो. तर ते तुमचं नको व्हायला, या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर मी जी काय मागची 2022ची मेन्स दिली होती, तर त्यामध्ये मला इंग्लिशमध्ये जर बघितलं तर 25 मार्क्स होते. तर त्यावेळेस पण मी असंच एक्सपेक्टेड जे काही एसेज होते ते काढून ठेवलेले होते आणि त्यानुसार मी कोड्स आणि बाकीचे जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ती त्या विषयाची काढून ठेवली होती. आणि त्याचा मला खूप फायदा झाला, कारण की जे एक्सपेक्टेड एसेज मी करून ठेवले होते त्यातलेच जे निबंध आहेत ते मला पेपरमध्ये आले होते. तर त्याच पद्धतीने आपला आता या व्हिडिओचा जो काही पूर्ण विषय असणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे, तर सर्वप्रथम आपण जे काही प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर होते ज्यामध्ये जे काही निबंध विचारलेले होते ते आपण सुरुवातीला बघूयात. मग त्यानंतर आपण थोडं निबंधाविषयी बोलू आणि मग त्यानंतर आपण व्हिडिओच्या शेवटी एक्सपेक्टेड एसेज काय असणार आहे, संभाव्य निबंध कोणकोणते येऊ शकतात 2023 या पेपरसाठी, त्यावर आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम आपण 2013मध्ये जो काही पेपर झाला होता, तर 2013मध्ये जे काही निबंधाचे टॉपिक होते ते आपण बघूयात. इंग्लिशचे जर निबंध आधी बघायचं तर 2013च्या वेळेस हे निबंध जर बघितलं तर तो 600 किंवा 700 वर्ड्समध्ये विचारला जायचा. म्हणजे जी लेंथ होती ती आधी खूप जास्त होती निबंध लिहिण्याची. आता जर बघितलं तर साधारणपणे 400 वर्ड्समध्ये आता आपल्याला शब्दमर्यादा असते, पण त्यावेळी 600 ते 700 वर्ड्समध्ये आपल्याला निबंध लिहावा लागत होता आणि एकट्या निबंधाला 40 मार्क्स होते, 3 तासाचा वेळ होता, 100 मार्क्स होते. अशा पद्धतीने त्यावेळेस इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर होता. तर बघा यामध्ये जर बघितलं त्यावेळेस निबंध होता फिमेल फोर्टिसाइड, एसे आला होता. ट्रान्सलेशनला जर बघितलं तर 20 मार्क्स होते. 1/3 मेक प्रेसिस करायचं होतं. लेटर रायटिंग पण होतं बघा त्यावेळेस, लेटर रायटिंगचा पण प्रकार विचारला जायचा आणि डू ॲज डायरेक्टेड अशा प्रकारचे ग्रामरचे पण प्रश्न होते, तर ते 10 मार्क्सला विचारले जात होते. अशा पद्धतीचा जो 2013चा पॅटर्न होता. मराठीचा निबंध जर आपण बघितला 2013ला तर जागतिकीकरण, सत्य आणि आभास हा निबंध विचारला होता 600 ते 700 वर्ड्समध्ये. भाषांतर होतं 15 मार्काचं, सारांश लेखन होतं 20 मार्काचं आणि लेटर रायटिंग होतं 10 मार्क्सचं आणि व्याकरण विचारलेलं होतं 15 मार्क्सचं. अशा पद्धतीने हा पॅटर्न होता. ठीक आहे. बघा इथे चल पुढे जाऊयात आपण. पुढे जर आपण गेलो तर 2014मध्ये बघितलं तर निबंध विचारला होता हेलस्टॉर्म, अ नॅचरल कॅलॅमिटी ऑन महाराष्ट्र स्टेट. जे गारांचा पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये त्याच्याविषयीचा एसे होता आणि 1000 वर्ड्समध्ये तो लिहायचा होता. 50 मार्क्स त्याला एकट्याला होते. ट्रान्सलेशनला 25 मार्क्स होते, प्रेसिजला 15 मार्क्स होते आणि ग्रामरला 10 मार्क्स होते. म्हणजे निबंध कोणता होता, हेलस्टॉर्मवर, त्यावेळेसच्या करंट अफेअर्सवरचे प्रश्न, म्हणजे त्यावेळेच्या करंट अफेअर्सवरचा तो निबंध होता. त्यानंतर प्रजासत्ताक व्यवस्था, किती वास्तव किती आभासी, अशा पद्धतीचा निबंध आला होता 2014ला 100 वर्डचा. ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण. आपल्याला आता महत्त्वाचं काय, फक्त निबंधाचे विषय. 2015ला जर बघितलं आपण तर निबंध होता पॉलिटिक्स विदाऊट इथिक्स इज अ डिझॅस्टर. 1000 शब्दामध्ये लिहायचा होता, 50 मार्क त्याला होते. पुढे जर आपण गेलो 2015चा मराठीचा पेपर, भाषेचे व्याकरण म्हणजे भाषेचे चारित्र्य, असं 1000 वर्डचं जो निबंध लिहायचा होता 50 मार्क्सला. ठीक आहे. त्यानंतर 2016मध्ये जर आपण बघितलं तर 16मध्ये मग हा पॅटर्न इंट्रोड्यूस झाला MCQ पेपरचा, तर मग तो 100 मार्क्स आणि 1 तासाचा. त्यानंतर पुढे जर आपण गेलो 2016मध्ये तर मराठीचे हे 2 निबंध विचारले जायचे.
त्यापैकी आपल्याला एक निबंध लिहावा लागायचा. तर ही पद्धत ती सुरू झालेली जी आहे ती 2016पासून सुरू झालेली आहे बघा मित्रांनो. 2016पासून 2 निबंध त्यापैकी एक निबंध आपल्याला लिहावा लागतो 400 शब्दामध्ये. हे जे पॅटर्न आहे ते 2016पासून आलेलं आहे. तर टिल आतापर्यंत तेच पॅटर्न आयोग फॉलो करते. ठीक आहे. तर त्यावेळेसचा निबंध होता स्त्री भ्रूण हत्या एक सामाजिक समस्या. दुसरा निबंध होता मराठीमध्ये शेतकऱ्याचे मनोगत. या 2 निबंधापैकी एक निबंध लिहायचा 400 शब्दाचा, 25 मार्क्स त्याला होते. भाषांतराला 15 मार्क्स, सारांश लेखनाला 10 मार्क्स. अशा पद्धतीचं मराठीचं पॅटर्न. इंग्लिशचं पॅटर्न जर आपण बघितलं तर सेम पॅटर्न होतं. निबंध बघूयात. रोल ऑफ यूथ इन मॉडर्न सोसायटी 400 शब्दाचं. इज मनी अ सोर्स ऑफ हॅपीनेस क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीचा निबंध इंग्लिशमध्ये विचारलेला होता. 2017मध्ये जर आपण बघितलं तेच MCQचा पॅटर्न आणि विथ डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न. तर मराठीचा जर आपण निबंध बघितला तर मराठीचा निबंध होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम. ठीक आहे. व्यक्तिविशेषावर असा प्रश्न म्हणजे निबंध विचारलेला होता व्यक्तिविशेषवर 400 शब्दामध्ये. आणि राष्ट्रपतीची निवडणूक व जातीय समीकरण अशा पद्धतीचा दुसरा निबंध होता. या दोघांपैकी एका निबंधावर आपल्याला लिहावं लागत होतं. त्यानंतर इंग्लिशचा जर आपण निबंध बघितला तो होता द फाईट अगेन्स्ट टेररिझम द नीड ऑफ द अवर. ठीक आहे. त्यानंतरचा निबंध होता द एज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरातीचं जे काही युग आहे त्याच्याबद्दलचा निबंध होता. त्यानंतर 2018चा निबंध आपण बघूयात. मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय. म्हणजे असं जे आपण म्हणतो मनोगत व्यक्त करण्यासारखा जो निबंध असतो तर तो तशा पद्धतीचा हा निबंध होता मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय. त्यानंतरचा दुसरा निबंध होता मराठी भाषेची कथा व व्यथा. अशा पद्धतीचा निबंध होता. पुढे 2018चाच इंग्लिशचा पॅटर्न जर आपण बघितला तर इंग्लिशमध्ये निबंध विचारला होता ॲन आयडियल टीचर. आणि नंतर होतं करप्शन द बिगेस्ट चॅलेंज फॉर इंडिया. पुढे जाऊयात. 2019चा जर निबंध बघितला मला माणसाला शोधायचे आहे हा निबंध होता. दुसरा निबंध होता जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येच्या विळख्यात. पुढे जर आपण गेलो इंग्लिशमध्ये टेररिझमवर आला होता परत एकदा आणि प्लेजर ऑफ फ्रेंडशिप यावर निबंध विचारला होता. 2020चा पॅटर्न जर बघितलं तर त्यावेळेस निबंध आला होता ऑनलाईन शिक्षण सोय की गैरसोय 400 शब्दामध्ये. आणि मायबोली मराठीचा महिमा संस्कृतीचा दागिना असे 2 निबंध होते. इंग्लिशमध्ये जर बघितलं प्रॉब्लेम्स ऑफ वर्किंग वुमन. ठीक आहे. आणि त्यानंतर होतं ॲन आयडियल सिटिझन असे 2 निबंध होते. 2021मध्ये जर आपण बघितलं आता नुकताच झालेला तर मराठीमध्ये होतं भारताची स्वातंत्र्याची 75 वर्षे काय कमवले काय गमवले अशा पद्धतीचा निबंध होता. आणि त्यानंतरचा आहे श्रोते हो मी रेडिओ बोलतोय. ठीक आहे. असे 2 निबंध मराठीमध्ये विचारले होते. आणि इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं 2021च्या पॅटर्नमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ पीस इन ह्युमन लाईफ. काय रिझन असं याचं कारण की त्यावेळेस थोडं वॉरची सिच्युएशन होती म्हणून. आणि मोबाईल अँड एस्केप फ्रॉम रियालिटी असे 2 निबंध विचारले होते. आणि 2022 जो की पेपर 21 जानेवारी 2023ला झाला होता तर या पेपरमध्ये आपण निबंध बघूयात कोणते विचारले होते. नवे शैक्षणिक धोरण यावर प्रश्न विचारला होता कारण की नुकतंच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही लागू झाली होती. ठीक आहे. त्यामुळे पण हा प्रश्न किंवा हा निबंध विचारला गेला होता. प्रदूषणाचा भस्मासूर व जीवनमूल्याचा ऱ्हास असा मराठीमध्ये हे 2 निबंध विचारले होते. इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. ठीक आहे. जलशक्ती मंत्रालय पण स्थापन झालं होतं आणि त्याचबरोबरीने जे काही नॅशनल वॉटर अवॉर्ड हे पण डिक्लेअर झालेलं होतं. त्यामुळे मे बी त्यांना वाटलं असेल की सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. आणि त्याचबरोबरीने थोडा पाऊसही कमी पडला होता. अशा पद्धतीने ते जे काही सामाजिक विषय असतात किंवा जे काही करंटमध्ये चालू असतं त्या विषयाला धरून आपल्याला निबंध येत असतात. आणि युनिटी इज स्ट्रेंथ तर हा निबंध मे बी कशावर आला होता भारत जोडो जे काही झालं होतं आंदोलन टाईप तर त्याच्यामुळे पण युनिटी इज स्ट्रेंथ यावर प्रश्न विचारला गेलेला होता किंवा त्याच्यावर निबंध विचारला गेलेला होता. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण 2013पासून तर 2022पर्यंतचे जेवढे पण काही निबंधाचे विषय होते ते आपण बघितले. आता पुढे आपण आपला जो मेन मुद्दा आहे की एक्सपेक्टेड एसेस काय असणार आहे 2023साठी. तर सर्वप्रथम तुम्हाला आधी समजून घ्यावं लागेल की निबंध हा कसा असतो किंवा कोणकोणते त्याचे टाईप्स असतात. तर निबंधाचे टाईप्स जर आपल्याला बघितले आपल्याला जे काही आयोगाने विचारलेले आहेत ते कशा पद्धतीचे असतात. पहिला टाईप जर आपण बघितला तर तो आहे नरेटिव्ह टाईपचा निबंध असतो. म्हणजे विवरणात्मक तुम्हाला एखादी गोष्ट नरेट करावी लागते. जसं की
मी पुस्तक बोलतो आहे, अशा पद्धतीचे जे निबंध असतात आपल्याला ते नरेट करावं लागतं, विवरणात्मक तो निबंध असतो. पुढे आहे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचा निबंध. वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंधामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी किंवा एखाद्या जागेविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला काय करावं लागतं, वर्णनात्मक निबंध लिहावा लागतो. त्यानंतर एक्सपोजिटरी म्हणजे व्याख्यात्मक निबंध पण असतात. त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह निबंध, विचारात्मक निबंध काय असतात, फिलॉसॉफिकल पण आपण त्यांना म्हणू शकतो. इमॅजिनेटिव्ह निबंध पण विचारण्याची सध्या पद्धत चालू आहे. कल्पनात्मक निबंध असतात की मी पंतप्रधान झालो तर, अशा पद्धतीचे. आणि अजून एक नवीन प्रकार आहे ऑटोग्राफिक्स म्हणजे आत्मकथा. यावर पण आता जे निबंध आहेत ते विचारले जातात. अशा पद्धतीचे काही टाईप्स आहेत निबंधाचे. तर जेव्हा तुमच्यासमोर निबंधाचा विषय येतो तेव्हा तुम्ही हे आयडेंटिफाय केलं पाहिजे की हा निबंध कोणत्या पद्धतीचा निबंध आहे. हा कल्पना विस्तार आहे, हा विचारात्मक आहे, वर्णनात्मक आहे की विवरणात्मक आहे. हे जर तुम्हाला आयडिया आली तर तुम्हाला त्याचा कोर हा चांगल्या पद्धतीने लिहिता येत असतो. आणि तुम्हाला जे कोट यूज करायचे असतात ते पण त्या थीमच्या अनुषंगाने तुम्ही यूज करू शकता. पुढे जर आपण गेलो तर निबंध लिखाण करताना कोणकोणते पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. तर पहिला जो पॉईंट आहे थिंकिंग प्रोसेस. म्हणजे सर्वप्रथम जेव्हा तुमच्यासमोर 2 निबंधाचे टॉपिक येतात, जर मराठीच्या बाबतीत आपण जर म्हणलं की 2 निबंध असतात, 2 निबंधापैकी एका निबंधावर आपल्याला लिहावं लागत असतं. तर आपल्याकडे जर बघितलं तर 3 तास असतात. या 3 तासापैकी मराठीला पण हे 3 तास आहेत आणि इंग्लिशला पण ते 3 तास आहे. मग आपलं जर मराठीमधलं जर निबंध लिहिण्याची जी प्रॅक्टिस असते किंवा जे लिहिण्याची स्पीड असते ती आपली चांगल्या प्रकारे असते आणि मराठीमध्ये आपल्याला जास्त सुचत पण असतं. त्याच्यामुळे आपण मराठीचा निबंध हा चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. त्याच्यामुळे त्याला टाईम पण कमी लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही निबंध लिहिताना काय करायचं की सर्वप्रथम जो निबंध तुम्ही घेणार आहे तो मराठीचा निबंध घेणार आहे. मराठी निबंध. तर या निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला जवळपास 40 मिनटं, 35 ते 40 मिनटंच लागले पाहिजे. 35 ते 40 मिनटं तुम्हाला लागले पाहिजे मराठीचा निबंध लिहिताना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थिंकिंग प्रोसेस काय की तुम्ही आधी जे काही पॉईंट्स आहेत निबंधाचे, हे पॉईंट्स तुम्ही आधी जे काही आपल्याला जागा दिलेली असते रफ काम करण्यासाठी, तर त्या कच्चे काम करण्यासाठीच्या जागेवरच तुम्ही काय करायचं, तुम्हाला जे जे पॉईंट्स वाटत आहेत की त्या निबंधासाठी तुम्हाला लिहायचे ते पॉईंट्स तुम्ही आधी ऑलरेडी लिहून ठेवायचे. म्हणजे ते पॉईंट्स लिहिल्याच्यानंतर तुम्हाला एक आयडिया क्रिएट होते, तुमची थीम क्रिएट होते की तुम्हाला कशा पद्धतीने तो निबंध न्यायचा आहे पुढे. ठीक आहे. म्हणजे थिंकिंग प्रोसेसमध्ये तुमचा 5 मिनटं गेला तरी चालतो, पण ते पॉईंट्स तुमचे क्लिअर झाले पाहिजे की स्टार्टिंगला काय लिहिणार आहे तुम्ही, त्यानंतर मधला जो काही कोअर गाभा असतो त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहे आणि कन्क्लुजन म्हणजे शेवट कसा करणार आहे हे तुमचं ऑलरेडी डिसाइडेड पाहिजे. त्यानंतर पॅराग्राफ्स तुम्ही आधी डिसाईड करून घ्यायचं की मी फर्स्ट पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्शन करणार आहे, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये मी थोडं पार्श्वभूमी सांगणार आहे, मग तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये मी थोडं प्रोज आणि कॉन्स सांगणार आहे, त्यानंतर मी थोडा एक्सप्लेन करणार आहे आणि मग शेवटचा पॅरेग्राफ जो असेल तो कन्क्लुजनचा असेल. जवळपास तुम्ही 4 पेजेस किंवा 3 पेजेस, 3 ते 4 पेजेस निबंध जर तुम्ही लिहिलेला असेल तर तो एकदम परफेक्ट हा 400 शब्दामध्ये बसतो. मॅक्झिमम 3 पेजेसमध्ये पण तो बसून जातो. पण जर तुम्ही मोकळं लिहिलेलं असेल, तुम्ही मधात कोट वगैरे टाकलेलं असेल तर तुम्ही ते 4 पेजेसपर्यंत पण तुम्ही ते एक्सटेंड करू शकता. म्हणजे 3 ते 4 पेजेसमध्ये तुमचा निबंध बसला पाहिजे. जवळपास 35 ते 40 मिनटं तुम्ही त्याच्यासाठी घेतले पाहिजेत आणि 400 शब्द हे तुम्हाला वर्ड लिमिट दिलेली असते. पॅराग्राफ तुम्ही आधी डिसाईड करून टाकायचा. त्यानंतर स्ट्रक्चरमध्ये पण तुम्ही आधी डिसाईड करायचं की तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये नेमकी काय काय घ्यायचं आहे, कुठून कुठपर्यंत तुमचा जो एक्सटेंड असणार आहे निबंधाचा तो तुम्ही आधीच ठरवणार आहात. त्यानंतर कोट्स. आता कोट्स पण असे पाहिजेत की त्या निबंधाला धरून पाहिजे. समजा एज्युकेशन यावर जर तुम्हाला निबंध लिहायचा असेल तर एज्युकेशनच्या रिलेटेडच तुमचे कोट्स असले पाहिजे, ना की तुम्ही व्हायलेन्स किंवा इतर जे काही कोट्स असतात किंवा अनॉनमस जे कोट्स असतात की त्याला ते कोट्स कोणी बोललेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसते, असे कोट्स शक्यतो तुम्ही टाकू नका. जर तुम्हाला कोट्स माहितीच असेल की समजा महात्मा गांधी यांनी म्हणलेलं वाक्य आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणलेलं वाक्य, हे जर तुम्हाला कन्फर्म माहिती असेल, तुम्ही ऑलरेडी पाठ केलेलं असेल तर ते टाकलं तर तुम्हाला जास्त सोयीस्कर होईल. किंवा संत तुकाराम महाराजांचे जर एखादी अभंग असेल किंवा तो तुम्हाला आठवला असेल तर तो जर त्या विषयाशी संबंधात असेल तर तो तुम्ही नक्की टाकू शकता. कारण की असं टाकल्याच्यानंतर थोडं तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि जो चेकर असतो तर चेक करणाऱ्या टीचरला पण काय वाटतं की हा जो विद्यार्थी आहे
हा एकदम म्हणजे प्रोफेशनल आहे बाबा लिहिण्यामध्ये किंवा याचं रायटिंग चांगलं आहे, अशा पद्धतीने त्यांना तो समज तयार होतो आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतात. त्यानंतर कन्क्लुजन शेवट हा फार महत्त्वाचा असतो. शेवट हा एका छोट्या पॅराग्राफमध्ये झाला पाहिजे आणि जे काही थीम असते तुमची त्या थीमला धरून तुमचा शेवट असला पाहिजे. अशा पद्धतीचं निबंध लेखन तुम्ही करायला पाहिजे. त्यासाठी मग तुम्ही मॉडेल जे काही एसेज असतात ते तुम्ही बघा आधी, जर तुमच्याकडे जर अवेलेबल असतील तर. तसं आपण जे काही मॉडेल निबंध असतात ते आपल्या चॅनलवर टाकणारच आहेत, टेलिग्राम चॅनलवर, तर ते पण तुम्ही बघू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही निबंध लेखन केलं पाहिजे. आता आपला जो मूळ मुद्दा आहे की एक्सपेक्टेड जे काही एसेज असणार आहे 2023साठी ते कोणकोणते आहेत बघा. तर बघा, पहिला जो मी काढलेला निबंध आहे, तर आता आपलं कसं असणार आहे की टॉपिक एक असणार आहे, त्याचे नावं वेगवेगळे असू शकतात. तर बघा, पहिला जो आपला टॉपिक असणार आहे एक्सपेक्टेड एसेमध्ये तो आहे हरवलेली शाळा किंवा बदलते शैक्षणिक धोरण किंवा ऑनलाईन एज्युकेशन किंवा मी मराठी शाळा बोलते. म्हणजे याचा जो कोर आहे तो काय आहे, एज्युकेशन. आणि अजून काय, शाळा. ठीक आहे, एज्युकेशन आणि शाळा हा तुमचा मेन टॉपिक आहे. तर याच्या रिलेटेड हे बाकीचे विषय आहेत की हरवलेली शाळा याच्याच रिलेटेड आहे, बदलते शैक्षणिक धोरण एज्युकेशनच्या रिलेटेड आहे, ऑनलाईन शिक्षण, डिजिटल शिक्षण, हे सगळं जे काय आहे ते एज्युकेशन या रिलेटेडच असणार आहे. म्हणजे जर तुम्ही आता तुमचा अभ्यास करताना, एसेचा अभ्यास करताना तुम्ही जर एज्युकेशन आणि शाळा या विषयावरचे कोड्स जर काढून ठेवले, ठीक आहे, काही कोड्स काढून ठेवले, काही तुम्हाला जर कुठं वाचण्यात आलेलं असेल चांगले जे वाक्य असतील ते जर तुम्ही बाजूला काढून ठेवले आणि ते जर तुम्ही पाठच करून टाकले तर तुम्हाला ते नक्की याचा फायदा होईल. किंवा छोटी कविता असेल किंवा काही दुसरं काही तुम्हाला छान सेंटेन्स सापडलेलं असेल, इंग्लिशमधलं असू द्या किंवा मराठीमधलं असू द्या, तर ते तुम्हाला तिथे यूज करता येईल. त्याच्यामुळे तुमचा टॉपिक तुमच्या डोक्यात ठेवा. पहिला टॉपिक येऊ शकतो तुमचा एज्युकेशन किंवा शाळा. हा फिक्स टॉपिक आहे. भरपूर वेळा आयोगाने याच्यावर प्रश्न किंवा याच्यावर निबंध टाकलेले आहेत. ठीक आहे, पहिला टॉपिक झाला. पहिला एक्सपेक्टेड आपण सांगितलं आहे एज्युकेशनच्या रिलेटेड. दुसरा एक्सपेक्टेड जर आपण बघितलं तो आहे खेळाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट. आता हा का महत्त्वाचा आहे, कारण की आत्ताच आपल्याकडं जे काही वर्ल्ड कप झालं आहे, वर्ल्ड कपचं क्रिकेट वर्ल्ड कप झाला असल्यामुळं पण खेळाला महत्त्व आलेलं आहे. त्याचबरोबरीने एशिया कप, त्यानंतर आपले जे काही ॲथलेटिक्स झाले होते, तर या सगळे स्पोर्ट्स ऑर्गनाईज झाल्यामुळे किंवा स्पोर्ट्सचं जास्त महत्त्व वाढल्यामुळे आपल्याला काय याच्यावर पण निबंध येऊ शकतो. तर इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट किंवा मग खेळाचे महत्त्व याच्यावर असा आपला दुसरा हा एक्सपेक्टेड एसे आहे. त्यानंतर बॉर्डर डिस्प्यूट किंवा सीमेवरील आव्हाने किंवा आंतरराष्ट्रीय शांतता. आता हा मुद्दा का महत्त्वाचा आहे, तर इस्राईल आणि जे काही पॅलेस्टाईन आहे त्याचं जे काही सध्या युद्ध चालू आहे किंवा त्याचबरोबरीने युक्रेन आणि रशिया याचं जे युद्ध चालू आहे आणि त्या पद्धतीने जे काही आंतरराष्ट्रीय सीमेच्या बाबतीत जे काही होत असतं, भारत चायना डिस्प्यूट किंवा भारत पाकिस्तान डिस्प्यूट, या गोष्टी चालूच असतात. त्याच्यामुळे यावर पण निबंध येण्याची दाट शक्यता आहे. बॉर्डर कॉन्फ्लिक्ट किंवा सीमेवरील आव्हाने. मग यासाठी तुम्ही जे काही कोड्स असतात, म्हणजे युद्धाविषयीचे जे कोड्स आहेत किंवा शांतताविषयी, अहिंसाविषयीचे जे कोड्स आहेत ते तुम्ही तिथे यूज करू शकतात की शांतता कशा प्रकारे प्रस्थापित केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय शांततेसाठी युनायटेड नेशनचा तुम्ही तिथं उल्लेख करू शकता. त्याचबरोबरीने महात्मा गांधींचे कोड्स तुम्ही यूज करू शकता. सुभाषचंद्र बोस यांचे कोड्स तुम्ही यूज करू शकतात. तर अशा पद्धतीने हा विषय असणार आहे 3 नंबरचा. 4 नंबरचा विषय जर बघितला तर यूथ इम्पॉवरमेंट आणि युवक विकास. तर हा पण एक फार आवडता असा टॉपिक आहे आयोगाचा. तर यावर पण एक्सपेक्टेड एसे येऊ शकतो. त्यानंतर आहे आरक्षण, वास्तव आणि गरज किंवा मग सोशल रिझर्वेशन. तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात जे आरक्षणावरून जे काही राजकीय घडामोडी चालू आहेत, तर त्याच्यामुळे पण आरक्षणावर पण आपल्याला निबंध येऊ शकतो की आपले मतं काय आहेत ते आपल्याला मांडता तिथं येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही आरक्षण या मुद्द्यावर पण चांगला अभ्यास करून ठेवा. चालू घडामोडीमधले काही जे लेख असतील, संपादकीय असतील, ते वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तिथं योग्य मुद्दे मांडता येईल. त्यामुळे तुम्ही इथं बायस नसायला पाहिजे. बायस न होऊन तुम्ही तो निबंध हा ॲडव्हान्टेजेस पण सांगितले पाहिजे आणि डिसॲडव्हान्टेजेस पण सांगितले पाहिजे. एकाच अँगलने तुम्ही तो निबंध लिहिला नाही पाहिजे. त्यामुळे पण असे निबंध विचारत असतात. आणि विशेष म्हणजे निबंध लिहिताना आयोग जे असतो तो तुमचं काय चेक करत असतो, तर मराठी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज ही तुमची कशी आहे, त्याच पद्धतीने तुमची शब्दसंग्रह कसा आहे आणि तुमचं पंक्च्युएशन कसं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे तुमच्या निबंधामध्ये क्वेश्चन मार्क आला पाहिजे,
उद्गारवाचक चिन्ह आलं पाहिजे, कॉमा आला पाहिजे, सेमिकोलन आला पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी ते चेक करत असतात. त्याच्यामुळे व्याकरणावर तुमचं जास्त लक्ष पाहिजे, ना की तुम्ही निबंधामध्ये काय कोअर लिहित आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व तुमच्या व्याकरण आणि पंक्च्युएशनवर जास्त असतं, विरामचिन्हांवर. त्याच्यामुळे ते पण एक तुम्ही लक्षात ठेवा. एकदम तुम्ही 12th बेसिससारखं, समजा 12th आपल्याला दर्जा तो दिलेला आहे SSC लेवलचा, त्याच्यामुळे तुमचा निबंध जरी 12वीच्या मुलाने लिहिल्यासारखा असला तरी चालेल, फक्त त्याच्यामध्ये चुका कमी असायला पाहिजे. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. अक्षर सुंदर असायला पाहिजे आणि व्याकरण चांगलं असायला पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा तिथे मुद्दा असतो. 5 नंबरचा आपण एक्सपेक्टेड सांगितला. 6 नंबरचा एसे जर बघितला तर डिजिटल इंडिया किंवा न्यू इंडिया किंवा मॉडर्न इंडिया किंवा ड्रीमिंग ऑफ न्यू इंडिया अशा पद्धतीचा निबंध आपल्याला येऊ शकतो. पुढे 7 नंबरचा निबंध जर बघितला, भारताची वैज्ञानिक प्रगती, स्पेस सायन्स इन इंडिया. कारण की सध्या चंद्रयान जे आहे, चंद्रयान 2, चंद्रयान 3 हे पाठवण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे याला जास्त महत्त्व आहे. तर चंद्रयानमुळे पण यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबरीने मग आदित्य L1 नावाचं जे काही आपलं मिशन आहे सूर्यावरचं, तर ह्या 2 मिशनमुळे पण शक्यता आहे की या टॉपिकवर आपल्याला निबंध विचारले जाऊ शकतात. 8 नंबरचं जर बघितलं, अमृत महोत्सवी भारत किंवा भारताची सामाजिक प्रगती. आपण नुकतंच माहिती आहे की बजेटमध्ये पण याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, अमृतकालचा, अमृतकाल. आणि त्याचबरोबर 75 वर्ष कंप्लीट झालेले स्वातंत्र्याला, तर त्याच्यामुळे पण या टॉपिकवर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आहे 9 नंबरचा टॉपिक, एअर पोल्युशन, वातावरण बदल, क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग यापैकी एका विषयावर. कारण की आपण बघतोय दिल्ली NCRमध्ये आणि मुंबईमध्ये जे काही एअर पोल्युशनचा जो काही प्रकोप वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण तो करंटला धरून असा एसे आपल्याला टाकू शकतात एअर पोल्युशनवर. मग एअर पोल्युशनवर तुम्हाला जी काही फॅक्च्युअल डेटा आहे तो पण तुम्ही काढून ठेवा, आणि त्याचबरोबरीने त्याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो त्याबद्दल पण तुम्ही तिथं एक्सप्लेन करणं अपेक्षित असतं. पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे आधुनिक स्त्री किंवा वुमन एम्पॉवरमेंट, प्रॉब्लेम ऑफ वर्किंग वुमन यावर पण एक निबंध येऊ शकतो. कारण की शक्यता जास्त असते की शेतकरी आणि वुमन्स यांच्यावर आयोग हा नेहमी एसे विचारतच असतो. त्यानंतर 11 नंबरचा टॉपिक मला वाटतो आहे की हा पण येण्याची दाट शक्यता आहे, मी एक पोलीस बोलतो आहे किंवा पोलिसांचे मनोगत किंवा सशस्त्र दलाचे महत्त्व काय किंवा कायदा सुव्यवस्था यावर पण एक निबंध असू शकतो. 12 नंबरचा जर बघितला आपला एक्सपेक्टेड एसे, तो आहे हेल्थ इज वेल्थ किंवा कम्युनिटी हेल्थ किंवा पब्लिक हेल्थ. म्हणजे हा जो विषय आहे तो हेल्थवर आहे, ठीक आहे. जो पहिला विषय होता तो एज्युकेशनवर होता बघा, एज्युकेशनवर, हेल्थवर. त्यानंतर इथे शांतता हा टॉपिक जो आहे तो शांतता, ठीक आहे. इथं होता युवक, ठीक आहे. इथे होतं आरक्षण, इथे होतं आपलं डिजिटल इंडियावर. त्यानंतर चंद्रयान बघितलं, अमृतकाल बघितलं. इथे होतं आपलं पर्यावरणवर, पर्यावरण हा विषय होता. त्यानंतर इथे होती स्त्री होती बघा, आधुनिक स्त्री, ठीक आहे. त्यानंतर इथे पोलीस प्रशासन, पोलीस. इथे होतं हेल्थ, ठीक आहे. 13 नंबरचा एक्सपेक्टेड एसे आहे सोर्सेस ऑफ हॅपीनेस किंवा सोर्स ऑफ हॅपीनेस, पॉवर ऑफ मेडिटेशन. थोड्या वेगळ्या अँगलचा पण निबंध आपल्याला विचारला जाऊ शकतो. सोर्सेस ऑफ किंवा सोर्स ऑफ हॅपीनेस त्याच्यावर फिलॉसॉफिकली तुम्ही इथं लिहू शकतात. त्यानंतर 14 नंबरचा पॉईंट आहे ओव्हर पॉप्युलेशन किंवा भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश, जो की नुकताच झालेला आहे, फायदा की नुकसान अशा पद्धतीचा पण निबंध येऊ शकतो. आपण चीनला मागे टाकून जगामध्ये सर्वप्रथम आलेलो आहे लोकसंख्येच्या बाबतीत, त्याच्यामुळे पण हा पण निबंध येऊ शकतो. तर आपण याला म्हणू लोकसंख्या हा टॉपिक आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो एक्सपेक्टेड एसे आहे आपला तो आहे इंडियन कल्चरवर प्रश्न म्हणजे निबंध येऊ शकतो, किंवा मग महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा किंवा मग पर्यटन. तर हा एक आपला टॉपिक आहे पर्यटन, ठीक आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण किती बघितलेत, हे 15 एक्सपेक्टेड एसे बघितलेले आणि त्यांचे विषय पण आपण सांगितले. तर इथे आहे स्पोर्ट्स, ठीक आहे. म्हणजे एज्युकेशन, स्पोर्ट्स, शांतता, युवक, आरक्षण, चंद्रयान किंवा आदित्य L1 किंवा अमृतकाल. त्यानंतर पर्यावरण, स्त्री, पोलीस, हेल्थ, लोकसंख्या आणि पर्यटन असे आपले हे 15 मुद्दे आहेत. या 15 मुद्द्याचं तुम्ही
जे काही कोड्स आहेत ते तुम्ही काढून ठेवा. त्याचबरोबरीने जे संपादकीय असतात ते संपादकीय वाचत चला, जेणेकरून मग तुमचे जे हे पॉईंट्स आहेत ते तुमचे लवकरात लवकर कवर होईल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस ही लिखाणाची करावं लागेल. म्हणजे फक्त तुम्ही वाचणार किंवा संपादकीय वाचणार आणि म्हणणार की आम्ही डायरेक्टली जाऊन पेपरमध्ये निबंध लिहू, तर असं कधीच होऊ शकणार नाही आहे. तुम्हाला त्याच्यासाठी दर रविवारी तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार फार गरजेचं आहे, कारण की त्या टाईममध्ये तो निबंध कंप्लीट होणं फार गरजेचं असतं. मला लिटरली 1 तास लागला होता इंग्लिशच्या निबंधासाठी, कारण की मला तिथं थोडे होकॅबचा प्रॉब्लेम होता, शब्द मला लवकर आठवत नव्हते. त्याच्यामुळे तिथं मला 1 तास लागला होता. आणि त्याचा परिणाम मग आपल्याला कुठे होतो, पुढे प्रेसिजमध्ये आणि ट्रान्सलेशनमध्ये त्याचा परिणाम होत असतो. आपल्याला तिथे मग कमी वेळ भेटत असतो. त्याच्यामुळे त्या 3 तासामध्ये तुम्हाला मराठीचा निबंध हा 35 ते 40 मिनटामध्येच संपवावा लागणार आहे, तर तुम्हाला बाकीचा वेळ हा पुरणार आहे. आणि इंग्लिशचा जो एसे असतो, इंग्लिशच्या एसेला तुम्हाला 45 मिनिट्स हे पाहिजेच मिनिमम. 45 मिनिट्स जर तुम्हाला प्रॉपर भेटले तर तुम्ही ते तुमचं होकॅब, तुमचे कोड्स वगैरे सगळं तुम्ही नीट प्रॉपर मॅनेज करून तो निबंध लिहू शकतात. त्यानंतर जर मग प्रेसिज जे असतात, प्रेसिजला तुम्ही जवळपास समजा 20-20 मिनटं जरी घेतले, 20-20 मिनटं जरी घेतले तरी चालून जाईल दोघांसाठी. आणि मग ट्रान्सलेशनसाठी जो उरलेला वेळ असेल तर तुम्ही ट्रान्सलेशनसाठी यूज करू शकता. अशा पद्धतीने तुमचं ते प्लॅनिंग असायला हवं. तर यानुसार तुम्ही आता एसेज लिहिण्याची प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला तुमच्या 2023च्या मेनसाठी मनापासून शुभेच्छा. आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.